संपाचा विषय आहे। खरं तर बेस्ट संप पूर्णपणे अनधिकृत आहे। बेस्ट मध्ये ज्या दोन मोठ्या युनियन आहेत त्यापैकी एक श्रमिक उत्कर्ष सभेचा स्वतः मी अध्यक्ष आहे। दुसरी जी बेस्ट कामगार संघटना आहे त्याच्यामध्ये शशांकरावजी शरदरावांचे चिरंजीव हे अध्यक्ष आहेत आणि 90% बीएसटीचे ओरिजिनल कर्मचारी आमच्या बरोबर की ज्या पद्धतीमध्ये संप केला गेला, ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल ज्या बसेस आहेत त्यांचा संप केला गेला, लोकांना धारेवर धरण्याचं काम आहे। मला वाटतं उभाटा आणि कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या काही युनियनच्या माध्यमातून हे केलं जातंय। मुंबईमध्ये परीक्षांचा काळ असताना, ऍडमिशनचा काळ असताना अशा पद्धतीमध्ये मुंबईकरांना धारेवर धरणं योग्य नाही। म्हणूनच आतापर्यंत उभाटाला मुंबईकरांनी त्यांची जागा दाखवून दिली, परंतु काल कोर्टाने मेस्मा लावण्याचा निर्णय घेतलाय। मी आत्ताच माननीय पोलीस आयुक्तांशी देखील बोललो। आमची लोक डेपो मध्ये आहेत, काही ठिकाणी बस फोडण्याचं देखील काम केलं गेलं, परंतु जसंच तसं उत्तर देखील दिलं जाईल आणि मला वाटतं की आता आमच्या लोकांनी बसेस बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे। खरं तर 4000 बसपैकी फक्त 300 बस ड्रायव्हर हे बीएसटीचे, बाकी सगळ्या कॉन्ट्रॅक्च्युअल बस आहेत। त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या कॉन्ट्रॅक्च्युअल बस टर्मिनेट करून तात्काळ बीएसटी कर्मचारी त्या बसेसवरती घेतले पाहिजेत आणि अशा प्रकारची ब्लॅकमेलिंग मुंबईकरांना वेटीस देण्याचं जे काम करतायत ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। माझी काल देखील बातचीत झाली शशांकरावची, आता देखील सकाळी 6 वाजल्यापासून सातत्याने मी बोलत होतो, त्याचमुळे मला 15-20 मिनिटं खाली उतरायला उशीर झाला, परंतु आता परिस्थिती निवळत आलेली आहे। सकाळी 5:30-6 वाजता काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडनं काही बसेसवरती दगड मारले गेले, परंतु कर्मचारी न घाबरता आता मुलुंड डेपो असेल, मागोटणा असेल, वडाळा असेल, कुर्ला असेल, धारावी असेल, बऱ्याच ठिकाणी कुलाबा असेल, बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांनी बसेस बाहेर काढायला सुरू केलंय। मला वाटतं की येणाऱ्या 1-2 तासात संपूर्णपणे हे निवडलेलं 100% कारवाई केली पाहिजे। मी आता इथून आज मुंबईला गेल्यानंतर उद्या माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, आयुक्तांची भेट घेणार आहे। ज्या ज्या संघटनांनी अशा प्रकारे मुंबईकरांना वेटीस देण्याचं काम केलं, ज्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारची कृत्य केली त्यांच्यावरती मेस्मा लावला पाहिजे। त्याला जबाबदार निश्चितपणे उभाटा शिवसेनेची लोक आहेत, ज्यांची संघटना नाही, अनधिकृतपणे गुंड बाहेरून आणून सर्वसामान्य कामगार घरी बसतो। एखाद्या बसवर दगड मारल्यानंतर कामगार म्हणतो की मी कशाला त्याच्यात पडू, परंतु तरी देखील आम्ही सातत्याने आमच्या कामगारांचं मनोधैर्य वाढवतो आहोत। मी देखील अनेक कामगार नेतृत्व असे आमचे बस डेपो मध्ये प्रत्येकमध्ये डेपोचे इन्चार्ज आहेत, त्याला डेपो मॅनेजर म्हणतात, त्यांच्याशी देखील मी बोलतोय आणि लोकांना बाहेर काढण्याचं आम्ही काम करतो। नाही, माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी मला असं सांगितलं होतं की आमची ज्या वेळेला भेट झाली आणि त्यांचं उपोषण आमच्या विनंतीनंतर त्यांनी मागे घेतलं, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अटीपैकी सर्व काही अटी मान्य केल्या, त्यानंतर काम सुरू झालं। मला वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात जेवढे GR निघालेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त GR त्या मागच्या 7 दिवसात 12 दिवसात आम्ही काढण्याचा प्रयत्न केला। 30 तारखेला उपोषण संपल्यानंतर आज 19 तारखेवरती आपण उभे आहोत। मला वाटतं जवळजवळ 13 ते 14 मागण्या त्यांच्या पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला दिसत आहेत। दादांनी मला सांगितलं होतं की माझं समाधान झालं तर निश्चितपणे मी तुम्हाला माझ्याकडे जेवणाचं निमंत्रण करेन। त्यांनी खरं तर मला 14-15 तारखेचं निमंत्रण दिलं होतं, पण 14-15 तारखेला मी मुंबईमध्ये नसल्या कारणामुळे मी येऊ शकलो नाही आणि दादाही दौऱ्यावर होते। आता 19 तारखेचं आमचं ठरलं होतं, त्याप्रमाणे मी आज आलोय। आज दादांची भेट घेईन, त्यांच्यासाठी काही कागदपत्र जी त्यांना हवी होती सरकार दरबारून ती देखील मी आणलेली आहेत, ती देखील कागदपत्र त्यांना दिली जातील। काही लोक मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतायत, तो संभ्रम काय हे देखील त्यांच्या निदर्शनास आणून देईन आणि निश्चितपणे मला खात्री आहे की मराठवाड्यामध्ये निजाम गॅझेटचा प्रश्न असेल, इतर जे प्रश्न होते, ज्या मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न होता, जी आमची लोकांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबाला मदतीचा प्रश्न होता, MIDCच्या नोकरीचा प्रश्न होता, इतर आपले जे दाखले आहेत त्याचा प्रश्न होता, हे सर्व बऱ्यापैकी निकाली निघालेले आहेत। 58 लाख नोंदी देखील देण्याचं काम आता ते जिल्हा पंचायत ग्रामपंचायत वाईज करण्याचं काम सुरू आहे, ते देखील येणाऱ्या 10-15 दिवसात त्यांना हँडओव्हर केलं जाईल, प्रत्येक ग्रामपंचायतीला दिलं जाईल। मला वाटतं की सर्वच मागण्या जवळजवळ पूर्ण होत आहेत। आचारसंहिता संपल्यानंतर मराठा मंत्रालय कक्ष जो बनवायचा आहे तो देखील बनवला जाईल आणि निश्चितपणे 23 तारखेला आता पुन्हा एक विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना आचारसंहिता 22ला संपल्यानंतर एक बैठक माननीय विखे पाटील साहेबांनी लावली आहे।
मराठा समितीची, त्यामध्ये अजून उरलेले निर्णय देखील घेतले. जे आहे ते प्रेमाचं आहे, आम्ही प्रेमाने खाऊ. सेलिब्रेशन नाही म्हणत, त्याला भावाचं प्रेम म्हणतात. आतापर्यंत जे नेहमी मी सातत्याने सांगत आलो की मनोजदादामध्ये आणि सरकारमध्ये कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे. अजूनही मी असं म्हणणार नाही की मी त्यांना 100% सॅटिस्फाईड केलं, किंबहुना मी त्यांच्या 100% मागण्या मान्य करू शकतो. परंतु माझा सातत्याने हा प्रयत्न राहील की सरकारच्या मध्ये आणि मनोजदादामध्ये मी एक पूल बनून राहावं. आणि सातत्याने माझा हा देखील प्रयत्न राहील की इतर समाजाची लोक देखील दुखावणार नाही, याचा काळजी मी घेणार आहे. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील. अनेक इतर समाजाचे नेते, लोक, कार्यकर्ते देखील मला फोन करतात की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही मराठा समाजाचे सेतू झाला, तसं आमच्याही देखील विषयामध्ये तुम्ही लक्ष द्या. निश्चितपणे लोकांनी जर साथ घातली तर त्याला प्रतिसाद देण्याचं काम मी करेन. सातारा गॅझेटियरसाठी 1 महिन्याची मुदत दिलेली. मी सातारा गॅझेटियरच्या बाबतीत माननीय दादांना आम्ही फार स्पष्टपणे सांगितलं होतं. हैदराबाद गॅझेटचा विषय जो हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे, आता जर आम्ही सातारा गॅझेट आणलं तर त्या सातारा गॅझेटला घेऊन पुन्हा हैदराबाद गॅझेटला चॅलेंज होऊ शकतं. त्यामुळे आम्ही एजींचं ओपिनियन त्यामध्ये मागितलंय. कुठल्याही एजीचं ओपिनियन याला किमान 15 ते 20 दिवसाचा कालावधी जातो, कारण त्याच्यामध्ये अनेक तज्ञांची मतं घेतली जातात. एजींचं मत आल्यानंतर पुन्हा एकदा दादांकडे ते पाठवलं जाईल. त्यामध्ये जे एजी ओपिनियन देतात ते ओपिनियन पाहिलं जाईल. त्यामध्ये जर स्पष्ट भूमिका सरकारची आजही आहे की सातारा गॅझेट असेल, कोल्हापूर गॅझेट असेल, यामध्ये कुठलीही दुटप्पी भूमिका सरकार घेणार नाही. मराठा समाजाच्या मागे आम्ही सातत्याने आहोत. छत्रपतींनी देखील मला वाटतं दादांना कोल्हापूर गॅझेटचे डॉक्युमेंट दिले, ते डॉक्युमेंट देखील मी आज त्यांच्याकडनं मागून घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या बाबतीत देखील एक अभ्यास गट स्थापन करून त्याच्यावरती देखील अभ्यास करू. निश्चितपणे समाजाला न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न. मुंबईत दोन्ही शिवसेनेचे वडापण होताना पाहायला मिळतात. आता ठाकरेंचे 6 खासदार सोडून गेले. मला वाटतं की नेतृत्व निष्फळ ठरलं की अशा प्रकारे नेतृत्वाला सोडून जाणारे नेते असतात. आपण जे सोडून गेलं त्याला दोष देण्यापेक्षा जे लोक निष्फळ ठरले, येणाऱ्या 4 वर्षामध्ये जर तुमचा पक्ष तुम्हाला सोडून जातो, आमदार सोडून जातात, नगरसेवक सोडून जातात, खासदार, आमदार, शाखा प्रमुख सोडून जातात आणि त्यानंतर एक निवडणूक लढल्यानंतर पुन्हा तुमची लोक सोडून जातात, म्हणजे कुठेतरी आपण स्वतः कमी पडतोय का याचा विचार माननीय सन्माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी केला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये जगविख्यात त्यांचे प्रवक्ते ज्या पद्धतीमध्ये कार्यकर्त्यांशी नेतृत्वाशी वागतात, मला वाटतं यामध्ये कुठेतरी त्यांचं बंदूक आहे. आता खासदार गेले, अजून काही जाऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. आज त्यांचा वर्धापन दिन आहे. सन्माननीय एकनाथरावजी शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि शिवसैनिकांना, सर्व शिवसैनिकांना, कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जी शिवसेना बनवली त्या शिवसैनिकांना देखील मनापासून शुभेच्छा. रोहित पवारांनी आरोप केला की एका खासदाराची किंमत 45 कोटी खासदारांनी घेण्यात आली. रोहित पवारचा प्रॉब्लेम असा आहे की उपोषणाला बसलं, कोण गेलं नाही. दादा गेले, तिथे आमची तारीफ केली. उपोषण सोडवायसाठी कोणीतरी या म्हणून सातत्याने फोन करत होते, कोण फिरकत नव्हते. त्यांच्याच त्या विभागातले आमदार त्यांना भेटायला गेले नाहीत. त्यामुळे कसं बसं उपोषण सोडवून घेतलं. आता चर्चेत पुन्हा राहायचं आणि छोटा संजय राऊत बनायचं काम हे रोहित पवार करतायत. त्यांच्या बोलण्याकडे फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघात देखील 29 मध्ये निवडून येतील की नाही शंका आहे. त्यामुळे स्वतःचं राष्ट्रीय अस्तित्व निर्माण करण्याचा रोहित पवार प्रयत्न करतायत. त्यांना फार भाव देण्याचा काही प्रश्न आहे. आता तुम्ही संजय राऊतांचा उल्लेख केला, त्यांनी ट्विट केले की ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीला 6 खासदारांना वाढ शिवसेना हे डरपोक ऑपरेशन फुटवा इफेक्ट. मला वाटतं की मी आता एक व्हिडिओ पाहत होतो सोशल मीडियावरती. खासदार संजय पाटील जे मुंबईचे आहेत, त्यांच्या शिवसैनिकांनी जाऊन आदित्य ठाकरेच्या कार्यालयाबाहेर संजय पाटील की जय हो अशा घोषणा केल्या. जर संजय राऊत म्हणत होते की तुडवलं पाहिजे, मग वरळीमध्ये आदित्य ठाकरेच्या कार्यालयाबाहेर तुडवण्याचं काम का केलं गेलं? मला वाटतं की संजय राऊत भोकळ बाता मारतो. संजय राऊतांनी कधी आयुष्यात एक दगड कोणाला मारला नसेल. संजय राऊत काय बोलतो? आणि संजय राऊत कुठला शिवसैनिक आहे? शिवसैनिक जे होते ते बाळासाहेबांबरोबर होते, ते आज एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आहेत. एकनाथ शिंदेबरोबर खरी शिवसेना आहे. मला वाटतं की संजय राऊतच्या बोलण्यावरती कुठला शिवसैनिक रस्त्यावर उतरेल याची मला खात्री नाही, आणि स्वतः उद्धवजींना देखील. खासदारामागे आता आमदार सुद्धा येते. बच्चू कडू काय म्हणतात ते मला माहित नाही. बच्चू कडू हे स्वतःच त्यांचं मत आहे.
आणि मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, त्यामुळे शिवसेनेमध्ये काय चाललंय याबद्दल मी बोलणं योग्य नाही. सर आज मुंबई में जो है शिवसेना अपना वर्धापन दिन साजरा कर रही है।